सो ब्रेनची लोकेशन, ब्रेन कुठे प्रेझेंट असतो? क्रेनियममध्ये. ठीक आहे, क्रेनियमलाच आपण काय म्हणतो? ब्रेन बॉक्स किंवा ब्रेन बॉक्स का म्हटलं याला? ओके, ह्युमन फिजिओलॉजीमध्ये 2 टर्म्स येतात बॉक्सशी रिलेटेड. एक काय असणार आहे? व्हॉइस बॉक्स कोणाला म्हणतात? आणि बर्ड्समध्ये व्हॉइस बॉक्स कोणाला म्हणतात? सायरिंग्स. ठीक आहे, आणि इथे काय? ब्रेन बॉक्स. ब्रेन बॉक्सलाच आपण काय म्हणतो? क्रेनियम. कुठे प्रेझेंट असतो हा? ऑफकोर्स आपल्या हेड रिजनमध्ये, आणि त्याच्या अंदर काय प्रेझेंट असतो? ब्रेन. ठीक आहे, ब्रेन जो असतो तो याच्या अंदर का प्रेझेंट असतो? तो असाच म्हणजे खुल्ला का नसतो, जसं बेसिकली आपल्या कॅव्हिटीमध्ये बॉडीच्या. डेलिकेट आणि सॉफ्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ दी बॉडी. त्यांनी जर फंक्शन करणं सोडून दिलं तर एकही ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये नाही होणार. ठीक आहे, दॅट्स वाय आपल्याला काय लागतो? तो क्रेनियम किंवा ब्रेन बॉक्स. कशासाठी? प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे, बिसाइड्स दिस, हे तर असतेच आपल्या ब्रेनच्या प्रोटेक्शनसाठी, पण याच्या अलावा ब्रेनच्या वरती प्रोटेक्टिव्ह लेयर्स प्रेझेंट असतात जे ब्रेनला प्रोटेक्ट करतात. माहिती आहे तुम्हाला कोणत्या लेयर असतात? कोणत्या? सपोज हा झाला तुमचा ब्रेन. ठीक आहे, तर याला सर्वात, या ब्रेनला जी अटॅच्ड लेयर असते ना त्याला आपण काय म्हणणार? पाया मॅटर. कोणता मॅटर? पाया मॅटर. ठीक आहे, पाया मॅटर म्हणजे ही एक अशी लेयर असते जी बनलेली असते व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूची, सिम्पली कनेक्टिव्ह टिश्यूची. ठीक आहे, तर कशाची बनलेली असणार पाया मॅटर लेयर? कनेक्टिव्ह टिश्यूची बनलेली असते. कशी असणार? ही थिन लेयर असणार. ठीक आहे, त्यानंतर ही असणार आहे हायली वॅस्क्युलर. हायली वॅस्क्युलर म्हणजे काय? ब्लड फ्लो जो असणार त्याचा खूप जास्त असणार आहे. पाया मॅटर स्ट्रक्चर हायली वॅस्क्युलर म्हणजे काय असणार आहे? इथे खूप साऱ्या ब्लड वेसल्स असतात, हायर ब्लड सप्लाय असणार. ठीक आहे, कुठे? पाया मॅटरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट लेयर जी असणार आहे, आणि पाया मॅटर कशी असते? ब्रेनला अटॅच्ड असते, तर अटॅच्ड टू ब्रेन असं आपण लिहू शकतो. अटॅच टू ब्रेन, आणि थिन लेयर असते ही. ठीक आहे, पाया मॅटरनंतर जी नेक्स्ट लेयर येते मिडल लेयर, त्याला आपण म्हणतो ॲरेक्नॉइड मॅटर. ॲरेक्नॉइड मॅटर ही पण कशाची बनलेली असते? कनेक्टिव्ह टिश्यूची बनलेली असते. सीटी, कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, ॲरेक्नॉइड मॅटर ही जी लेयर असते ही सुद्धा कशी असणार आहे? थिन असणार आहे. ठीक आहे, आणि याचं कामसुद्धा काय असणार आहे? प्रोटेक्शन बेसिकली. पण ही याचा डिफरन्स हा असणार आहे की ही ए वॅस्क्युलर असणार. ए वॅस्क्युलर म्हणजे नो ब्लड वेसल, म्हणजे ब्लड सप्लाय असणार का इथे? नाही. हायली वॅस्क्युलर कोणती होती? फक्त आपली पाया मॅटर. ठीक आहे, त्यानंतर सर्वात आउटर मोस्ट लेयर जी असणार हिला आपण म्हणणार ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर ही कशाची बनलेली असणार? अगेन डेन्स व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूची. ही लेयर थिन असणार की थिक? कॉमन सेन्सने सांगा. थिक का असणार? थिक कारण ब्रेनला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे आणि सर्वात बाहेरून प्रेझेंट आहे, ही आउटर मोस्ट लेयर आहे, तर कशी असणार ही? ऑफकोर्स थिक लेयर असणार. ठीक आहे, तर हे झालं आपलं ड्युरा मॅटर. क्लिअर आहे इथपर्यंत? या 3 लेयर्स ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर यालाच आपण म्हणतो मेनिंजेस. काय म्हणणार याला? मेनिंजेस ऑफ ब्रेन. ठीक आहे, आणि यांचं काम काय असते? प्रोटेक्शन करणं, म्हणून यांना आपण काय म्हणतो? प्रोटेक्टिव्ह लेयर्स ऑफ ब्रेन. ठीक आहे, तर काय म्हणणार याला? प्रोटेक्टिव्ह लेयर्स. तर काय सांगितलं सर्वात आधी मी की ब्रेन हा एक असा ऑर्गन असतो आपल्या बॉडीचा जो मोस्ट वायटल, जो मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतो. हा प्रेझेंट कुठे असणार आहे? क्रेनियम किंवा ब्रेन बॉक्समध्ये. हा क्रेनियम किंवा ब्रेन बॉक्स हा बोन्सचा बनलेला असतो आणि खूप सॉलिड स्ट्रक्चर असते ज्याच्यामुळे आपला ब्रेन काय राहतो? प्रोटेक्टेड राहतो. त्यानंतर मी सांगितलं ब्रेनकडे ॲडिशनली, म्हणजे क्रेनियम ब्रेन बॉक्स तर आहेच, पण ॲडिशनली काही प्रोटेक्टिव्ह लेयर्स प्रेझेंट असतात. कोणत्या? त्याला आपण म्हणतो मेनिंजेस. त्या असणार 3. कोणत्या कोणत्या? ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर. ड्युरा मॅटर सर्वात आउटर मोस्ट असते, थिक असते, आणि ही काय करते? प्रोटेक्शन करते. कोणाला? ब्रेनला. त्यानंतर मिडलवाली अरॅक्नॉइड मॅटर ही काय करणार आहे? थिन असते आणि ए वॅस्क्युलर असते. हिचं पण फंक्शन ॲज सच प्रोटेक्शनच आहे. ठीक आहे, त्यानंतर लास्टवाली जी अटॅच्ड असते ब्रेनला तिला आपण म्हणतो पाया मॅटर. ही असते हायली वॅस्क्युलर, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि कोणाला अटॅच्ड असते? ब्रेनला. तर सिक्वेन्स लक्षात असला पाहिजे की आउटर मोस्ट टू इनर मोस्ट ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाया. इनर टू आउटर पाया मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि ड्युरा मॅटर. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे.
आता आपण स्टार्ट करणार आहोत ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. ठीक आहे. मी सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं होतं टर्मिनॉलॉजीज काही. ठीक आहे. एक होतं क्लस्टर ऑफ सायटॉन आणि दुसरे होते बंडल ऑफ एक्झॉन. या टर्मिनॉलॉजीज माहीत आहे. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर, त्याच्याशीच थोडंसं रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. ग्रे मॅटर काय असते, याच्यामध्ये ग्रे कलर येतो. ग्रे मॅटर जिथे प्रेझेंट असणार तो स्ट्रक्चर आपल्याला ग्रे कलरचा दिसणार. कशामुळे, कोणाच्या प्रेझेन्समुळे, निझल्स ग्रॅन्युअलच्या प्रेझेन्समुळे, जे कुठे प्रेझेंट असतात सेल बॉडीमध्ये. यू आर करेक्ट. ठीक आहे. तर ते कुठे प्रेझेंट असणार, सेल बॉडी आणि डेंड्राइट्समध्ये. असं कंपल्सरी आहे का की फक्त जे हे असतात निझल्स ग्रॅन्युअल ते फक्त डेंड्राइट्समध्ये असतात? कुठे कुठे प्रेझेंट असतात आणखी? सायटॉन आणि सायटॉनचं दुसरं नाव काय होतं, मी डेंड्राइट्स असे काढताय मुद्दा म्हणून एवढे. सोमा, पेरिकॅरियॉन आणि सायटॉन हे काय असणार मग इथे? निझल्स ग्रॅन्युअल्स. सेल बॉडीच्या अंदर काय प्रेझेंट होतं आणखी? सेल ऑर्गेनेलीज आणि न्यूक्लियस. ठीक आहे. तर हे जे निझल्स ग्रॅन्युअल्स असतात याच्यामुळे कसा कलर अपियर होणार? ग्रे कलर. निझल्स ग्रॅन्युअल कशाचे बनलेले असतात? रायबोझोम्स आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हा कोणता रेटिक्युलम झाला? का रफ आहे हा? कारण याच्या स्ट्रक्चरवरती रायबोझोम्स प्रेझेंट आहे म्हणून हा कसा झाला? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. प्लस काही असं साईडला याच्या फ्री रायबोझोम्स पण असणार. हे रायबोझोम्स कसे आहेत? अटॅच्ड रायबोझोम्स. आणि हे कसे असणार आहेत? फ्री रायबोझोम्स. तर फ्री रायबोझोम्स आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे दोन गोष्टी जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? निझल्स ग्रॅन्युअल म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तर ग्रे मॅटरमध्ये ग्रे कलर येणार. काय येणार? निझल्स ग्रॅन्युल्समुळे. आणि ते कशाचे बनलेले असतात? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि फ्री रायबोझोम्सचे. नेक्स्ट आहे व्हाईट मॅटर. आता मी तुम्हाला न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये नेक्स्ट गोष्ट सांगितली होती. हे काय झाला आपला? हा काय झाला? आणि हा काय झाला? ठीक आहे. आता याच्या एक्झॉनच्या वरती शॉन सेल्स प्रेझेंट होते. राईट. शॉन सेल्सनी काय सिक्रीट केलं होतं? एक इन्स्युलेटिंग लेयर सिक्रीट केली होती. या इन्स्युलेटिंग लेयरला आपण काय म्हणतो? मायलिन शीथ म्हणतो. ही जी मायलिन शीथ असते या शीथचा कलर असतो व्हाईट. काय असणार मायलिन शीथचा कलर? म्हणून हे जिथे प्रेझेंट असणार ना एक्झॉन्स, तिथे आपण काय म्हणणार त्याला? व्हाईट मॅटर. का व्हाईट मॅटर? कारण मायलिन शीथ कोणत्या कलरची असते? व्हाईट कलरची. दॅट्स वाय व्हाईट मॅटर. आणि ग्रे मॅटर कोणामुळे म्हटलं? निझल्स ग्रॅन्युअलमुळे. इथपर्यंत क्लिअर? दोन पॉसिबिलिटीज असतात सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. एक तर ग्रे मॅटर आउटसाईड प्रेझेंट असू शकतो आणि अंदर काय कोणता असणार मग? व्हाईट मॅटर. किंवा बाहेरच्या साईडला व्हाईट मॅटर आणि अंदरच्या साईडला कुठला मॅटर प्रेझेंट असू शकतो? ग्रे. ठीक आहे. सो याला मी असं लेबल करत आहे, याला आपण अज्युम करू व्हाईट मॅटर आहे हे. तर हे एक तर बाहेरच्या साईडला असू शकतो किंवा अंदरच्या साईडला असू शकतो. इथे मी अंडर ड्रॉ केला आणि इथे मी बाहेर लेबल करत आहे. ओके. आणि इथे बाहेरच्या साईडला कुठला मॅटर आहे? ग्रे मॅटर. आणि अंदरच्या साईडला कुठला मॅटर आहे? ग्रे मॅटर. तर काय झालं इथे मी व्हाईट मॅटर इनसाईड ड्रॉ केला, इथे आउटसाईड ड्रॉ केला. आणि इथे मी ग्रे मॅटर आउटसाईड ड्रॉ केला आणि इथे इनसाईड ड्रॉ केला. तर अशा दोन पॉसिबिलिटीज असतात. तर याचे एक्झाम्पल जिथे ग्रे मॅटर बाहेरच्या साईडला आणि व्हाईट मॅटर अंदरच्या साईडला प्रेझेंट असतो याचे एक्झाम्पल्स आहे सेरेब्रम, सेरेबेलम आणि डायन्सेफ्लॉन. काय आहे? CCD असं लक्षात ठेवू शकता. सेरेबेलम, सेरेब्रम आणि डायन्सेफ्लॉन. ट्रिक काय याची? CCD. CCD ट्रिक आहे ही. ठीक आहे. येस. CCDG असं लक्षात ठेवा. ओ लक्षात ठेवलं तर मोस्ट बेटर. का म्हटलं CCDGO? की सेरेब्रम, सेरेबेलम आणि डायन्सेफ्लॉनमध्ये ग्रे मॅटर आउटसाईड प्रेझेंट असतो, आउटसाईड रिजनमध्ये. कळलं इथपर्यंत? म्हणजे मी तुम्हाला एक वर्ड यूज केला होता मल्टीपोलर न्यूरॉन. कुठे प्रेझेंट असतो तो? सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे कुठे साईड, कोणत्या साईड असणार? सेरेब्रमच्या आउटसाईड साईड असणार. तर सेरेब्रमची आउटसाईड कशी असते? ग्रे की व्हाईट? ग्रे. लक्षात ठेवसाल. तर तिथे जर रिप्लेस करून आलं की ग्रे मॅटर ऑफ सेरेब्रम तर काय येईल? म्हणजे सेरिब्रल कॉर्टेक्स म्हटलं
ग्रे मॅटर ऑफ सेरिब्रम म्हटलं, वन अँड दी सेम. तर मल्टिपोलर न्यूरॉन तिथे पण असतात. ते ट्रिक केलं थोडं. तर समजलं इथपर्यंत क्लिअर. तर बाहेरच्या सेरेब्रम, सेरेबेलम आणि डायन्सेफलॉनमध्ये ग्रे मॅटर आउटसाईड प्रेझेंट असतो आणि व्हाईट मॅटर इनसाईड. का असणार असं? कारण की बाहेरच्या साईडला नेझल्स ग्रॅन्युल. बाहेरच्या साईडला निझल्स ग्रॅन्युल म्हणजे काय? बाहेरच्या साईडला काय प्रेझेंट असणार इथे? सेल बॉडी, सेल बॉडीज किंवा सायटॉन्स. आणि अंदरच्या साईडला काय प्रेझेंट असणार इथे? एक्झॉन. म्हणून मायलिन शीथमुळे कोणता कलर आला? व्हाईट कलर. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट आपला आहे आता की बाहेरच्या साईडला कोणता मॅटर प्रेझेंट आहे? व्हाईट मॅटर. आणि इनसाईड कोणता आहे? ग्रे मॅटर. आता इनसाईड ग्रे मॅटर का असणार? कारण सेल बॉडी सायटॉन कुठे प्रेझेंट आहे? इनसाईड. ठीक आहे. आणि याच्यातून एक्झॉन निघत आहे ते कुठे प्रेझेंट आहे? बाहेर. का आला ग्रे कलर इथे? निझल्स ग्रॅन्युलमुळे. आणि बाहेरच्या साईडला व्हाईट कलर का आला? कारण एक्झॉनवरती काय प्रेझेंट आहे? मायलिन शीथ प्रेझेंट आहे. क्लिअर इथपर्यंत? याचे एक्झाम्पल काय? याच्या एक्झाम्पल असणार आहे मिड ब्रेन. काय म्हटलं होतं एम्ब्रिओमध्ये याला? लवकर सांगा. मिड ब्रेनला काय म्हटलं होतं? मेझेनसेफलॉन. रिवाइज नाही केला ना तुम्ही? मेझेनसेफलॉन. ठीक आहे. त्यानंतर मिड ब्रेन, आणखी पॉन्स आणि मेड्युला आणि प्लस तुमचा पूर्ण स्पायनल कॉर्ड. याच्यामध्ये काय असणार? बाहेरच्या साईडला असणार आहे व्हाईट मॅटर आणि इनसाईड काय असणार आहे? ग्रे मॅटर. या चारमध्ये मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला या तिघांना मिळून आपण म्हणतो ब्रेन स्टेम. काय म्हणणार याला? ब्रेन स्टेम. ओके. आता हे बघा, याच्या मागेच लॉजिक हा आहे की स्पायनल कॉर्डमधून आपण सांगितलं होतं नर्व्स जशा ओरिजिनेट करतात. कोणत्या? स्पायनल नर्व्स. म्हणजे नर्व्स ओरिजिनेट करतात म्हणजेच त्यांचे काय ओरिजिनेट करतात? एक्झॉन्स. ठीक आहे. तर हे बघा इथे बरोबर एक्झॉन बाहेरच्या साईडला प्रोजेक्ट करत आहे अशी. ठीक आहे. कळलं? तर हे असणार आपलं. तर ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर मी सांगितलं. सेरेब्रम, सेरेबेलम आणि डायन्सेफलॉन याच्यामध्ये आउटसाईडला ग्रे मॅटर, इनसाईडला व्हाईट मॅटर. का? कारण आउटसाईड प्रेझेंट आहे न्यूरॉन्सच्या सेल बॉडीज आणि इनसाईड काय प्रेझेंट आहे? न्यूरॉन्सचे एक्झॉन. त्यानंतर मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला किंवा याला कंबायनिंगली म्हटलं ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामध्ये बाहेरून काय प्रेझेंट असणार? व्हाईट मॅटर. आणि इनसाईड काय प्रेझेंट असणार? ग्रे मॅटर. बाहेरून व्हाईट मॅटर का? कारण एक्झॉन्स जे असतात ते बाहेरच्या साईडला प्रोजेक्ट आउट करत आहे. आणि इनसाईड काय प्रेझेंट असणार? त्याच्या सेल बॉडीज. क्लिअर इथपर्यंत? नोट.